ह्या शब्दाचा खरा अर्थ मात्र आपल्यापैकी कोणालाच माहित नसतो. आई या शब्दाचा खरा अर्थ नक्की काय आहे? आई या शब्दाचा खरा अर्थ मात्र ती पण एक मनुष्य असते, तिला सुद्धा तिचे आयुष्य असते. ती पण एक मनुष्य असते, तिला सुद्धा तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते आणि डवसली तर वाघीण असते. तुडवली तर नागिन असते आणि डवसली तर वाघीण असते. तान्ह्या बाळाची ती नीज असते. तान्ह्या बाळाची ती नीज असते. ती जी स्वतःसाठी सोडून बाकी सगळ्यांसाठी जगते, जी स्वतःसाठी सोडून बाकी सगळ्यांसाठी जगते, तीच म्हणजे आई असते. तीच म्हणजे आई असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती. त्या राजमाता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, त्या राजमाता ज्या त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहून या स्वराज्याला एका उंच टोकावर नेले, त्या आई जे एक नाही तर लाखो मावळ्यांना आपली प्रेम, आपुलकी, मायाची सावली दिली, त्या एका आईला, त्या राजमाताला माझा मानाचा मुजरा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच म्हणतात ना, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधीच फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधीच फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. शिवरायांच्या राजमाता जिजाऊ त्या शिवरायांच्या आद्य गुरु होत्या. त्यांनी केलेले कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतके महान होते. त्यांनी संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला हे दाखवून दिले की एक स्त्री, एक आई, एक महिला, एक पत्नी काय करू शकते. जेव्हा एक महिला हातातल्या बांगड्या काढून तलवार हाती घेते ना, जेव्हा एक महिला हातातल्या बांगड्या काढून तलवार हाती घेते ना, तर भल्या भल्यांची मान ही आदराने झुकते. आणि ती झुकावीच लागते. खरं तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात ना, त्या समाजातूनच रत्न उगवतात. खरं तर स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिला आहे. ही सगळ्यात महत्वाची आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. रांगाच्या पाटलाने त्या एका पोरीसोबत अन्याय केलं, त्या पोरीने स्वतःचा जीव दिला. ही खबर महाराजांना मिळाली. महाराज म्हणाले, किरकोळ त्या पाटलाला गिरफ्तार करा. त्या पाटलाला महाराजांसमोर उभा केलं. महाराज म्हणाले, याचे दोन्ही हातपाय तोडा आणि याला चौकात बसवा. महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं. आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब, ही दिलेली शिक्षा योग्य आहे की नाही हो? तर आऊसाहेब म्हणाला, यांनी इतकं मोठं पाप केलेलं आहे, याला तुम्ही मृत्यूदंड दिला पाहिजे. तुम्ही तर याचे हातपाय तोडून याला चौकात का बसवलात? यावर महाराज म्हणाले, आऊसाहेब, तुम्ही म्हणतायत ते खरं आहे, पण मी याला हातपाय चौरंग करून याला चौकात यासाठी बसवला की येणारे जाणारे लोक त्याला पाहतील आणि समजतील, या महाराष्ट्राच्या माती स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा असाच राज्याचा पाटील केलं जाईल. म्हणूनच ताईंनो तुम्हाला सांगते की जर तुम्हाला कोणी हात लावला ना, तर तुम्ही घाबरता कामा नये. पण ज्याने तुम्हाला हात लावला ना, त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे. राजमाता जिजाऊ, तुमचं आयुष्य आमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. पण आमच्या मुलांना विचारलं जातं की राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस कधी असतो रे? तर आमची मुलं एकामेकाच्या तोंडाकडे पाहायला लागतात. त्यांना रजनीकांतनी रोबोट पिक्चर मध्ये कोणता डायलॉग आणला होता हे त्यांच्या लक्षात राहतं. त्यांना सलमान खाननी दबंग पिक्चर मध्ये कोणता डायलॉग आणला होता हे त्यांच्या लक्षात राहतं. पण त्यांना खरोखर इतिहासामध्ये रिअल हिरो घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस त्यांच्या लक्षात राहत नाही. मागच्या बुधवारी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती होती. बातम्यात एका कॉलेजच्या पोराला विचारलं गेलं, का रे सावित्रीबाई कोण होत्या? तो म्हणाला, सावित्रीबाई म्हणजे राजमाता जिजाऊ, त्यांना सावित्रीबाई म्हणतात. झालं का नाही तुम्हाला आश्चर्य?
अरे ज्यांच्यामुळे आपली बहीण, आपली आई, आपली मुलगी शिकणार आहे, शिकेल आणि शिकणार आहे, त्याच सावित्रीबाईला आपण ओळखत नाही. म्हणजे किती बदलत चालली ना आपली पिढी. अरे म्हणजे कितीच बदलत चालली ना आपली पिढी. अरे मग मला म्हणावेसे वाटते की सूरज ना बदला, चांद ना बदला, ना बदला आसमान. सूरज ना बदला, चांद ना बदला, ना बदला आसमान. कितना बदल गया ये इंसान, कितना बदल गया ये इंसान. एके दिवशी राजमाता जिजाऊ झोपलेल्या होत्या. एक लहान मुलगा त्यांना भेटायला आला. पहारेकरींना म्हणाला, मला मासाहेबांशी भेटायचं आहे. पहारेकरी म्हणाला, ते झोपल्या आता, सकाळच्याला ये. नाही मला आताच भेटायचं आहे, फक्त थोडा वेळ मला भेटायचं आहे. त्या आवाजाने राजमाता जिजाऊ जागी झाल्या. त्या बाहेर आल्या. त्याला विचारलं, कोण रे तू? तो म्हणाला, मी तानाजी मालुसरे म्हणतात मला तानाजी मालुसरे म्हणतात. तो म्हणाला, तुम्ही म्हणला होता ना मासाहेब की जे पण जंगली प्राण्यांचा शिकार करील त्याला सोन्याचा कडा दिला जाईल. मी त्या जंगली प्राण्यांची शिकार केली आहे. राजमाता म्हणाल्या, हो पण तुला नाही का कडा सकाळच्याला पण दिलं असतं रे. त्या म्हणाला, तो मुलगा म्हणाला, नको मासाहेब मला कडा नको. मला फक्त माझ्या पाठीवर तुमची कौतुकाची थाप पडू द्या. मासाहेब फक्त तुमची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडू द्या, फक्त कौतुकाची थाप. यालाच म्हणतात स्वराज्य. त्या स्वराज्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक होते, पण कुणी असं म्हणलं नाही बाबा तू वेगळ्या जातीचा आहे, तू आमच्या स्वराज्यात आता राहायचं नाही. नाही बाबा तू वेगळ्या जातीचा आहे, तू आमच्या स्वराज्यात राहायचं नाही आता. पण आपण त्या जागेवर असलो असतो तर म्हणलं असतो, तू तुझ्या जातीचा, मी माझ्या जातीचा. तू तुझ्या जातीचा, मी माझ्या जातीचा, म्हणून मी माझ्याच जातीच्या लोकांना याच्यात घेणार. अरे एक पोरगी आपल्या आईला विचारते, आई मी ह्या दुष्ट जगात जगू कसं आणि या जगाशी लढू कसं. या दुष्ट जगात मी जगू कसं आणि या दुष्ट जगाशी लढू कसं. तर ती आई आपल्या पोरीला सांगते की बाळा, या जगात जगायचं तर वाघिणीच सारखं आणि लढायचं तर जिजाऊन सारखं. या जगात जगायचं तर वाघिणी सारखं आणि लढायचं तर जिजाऊन सारखं. धन्यवाद.